वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता वाजले 9:30. तब्येत बरोबर नाही, मी 9 वाजता उठले आज. चला आता मशीन नाही लावायची, हातानेच कपडे धुवे, कामं करायचे. आज मशीन नाही लावायची कारण का त्या मशीनमध्ये पाणी ओतायला यायला मला येतो कंटाळा. टोटल खायला दिलं, मला साफसफाई करायची घरातली, पण मनच होत नाही आहे. एक तर बरं पण नाही आहे त्याच्यात, तर काय करायचं काय समजत नाही. करेल मी उद्या परवा. कारण आमच्याकडे काय होतं माहिती, तो वारा येतो ना दुपारचा, तर सगळा धुरळा आतमध्ये येतो. सगळीकडे घाण होतं, म्हणजे कचरा येतो आतमध्ये, तर धुरळा होतो. तुम्ही आत्ता साफ केला ना, अर्धा तासाने बघाल का परत त्याच्यावरती साठलेलंच आहे ते, असं मातीसारखं डस्ट. त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. म्हणजे आता साफ केलं का परत. आणि आता उन्हाळा चालू होतो आहे ना, उन्हाळा चालू होतो आहे, त्याच्यामुळे ते सगळं जी माती असते ना ती वाऱ्याबरोबर उडून येते. आणि विंडो ओपन असतात तर मग ती एवढी येत नाही, पण साफ करून असं वाटतच नाही साफ केल्यासारखं, असं होतं आहे. आज बघूया, आज गुरुवारचा बाजार असतो. जर मी गेली तर तिथे व्हिडिओ काढेल, मी दाखवेल आमच्या इथे बाजार कसं असतो. खूप गर्दी असते, स्पेस थोडा कमीच आहे. आधी सुकापूरला सुकापूरला नाही, सुकापूरच वाटतं, तिथे भरायचा. तर आता तिथे नाही भरत, मग तिथे असतो बाजार आमच्या गावातच आहे, अकोर्ली गावामध्ये. मी दाखवेल तुम्हाला. ओके, भेटू नंतर. आता मी करते माझं कामं. बरं नाही आहे तर रात्री मी खोकल्याचं औषध घेऊन झोपलेली, तर डायरेक्ट आत्ता उठली. आणि मध्ये पण उठलेली रात्री, तेव्हा पण मला कसं होत होतं, तेव्हा पण मी ते औषध प्यायलेली, तर मला ती झोप होती, तर मी उशिरा उठलेली. आज जरा बरं वाटतं, पण दुखते कशामध्ये काय. आता असंच चालू होणार उन्हाळ्याचं वगैरे. चालेल. आणि मला एक दाखवते, कबूतर आहेत ना, एवढं ऊन पडलं आहे ना, तर ते कबूतर बिचारे बघा ना कसे बसले. खूप ऊन आहे आमच्या इथे. दाखवते मी तुम्हाला. दिसले हे कसे बसलेत, तिथे सावली आहे ना, हे ना, खूप ऊन आहे. किती शांत निवांत बसले, झोपलेत ते. हे ऊन आहे, किती ऊन, एवढं ऊन. आत्ताशी आहे ना 10:30, 10:20 झालेत काहीतरी, मला वाटतं. हां, 1 मिनटं, 10:22 झालेत. आणि एवढं ऊन आहे प्रमाणाच्या बाहेर, खूपच ऊन आहे. मी आता नाश्ता करते. मला ते औषध घेतलं ना, गरगरल्यासारखं होतं आहे, जास्त घेतलं आहे ते मी ते, त्याच्यामुळे ठीक आहे. आता खाते मी काहीतरी आणि जरा झोपते. आणि झोप तर काही येणार नाही, आली तर आली, कारण का मला असं चक्करल्यासारखं होतं खोकल्याच्या औषधाने ना. त्याच्यात झोपायचं हे असतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मला आता नाही लक्षात आहे. ते औषध असतं त्याच्यात थोडंसं, म्हणजे ते प्यायलं ना का आतलं झोप आल्यासारखे होते. तर आता पुरणपोळी खाते. एक चहा काय केलेला नाही आहे, चहा करायचा होता तर नाही केलं, बस खाते आणि जरा पडते. आणि मग जर बाजारात गेली तर मग मी तसं ब्लॉग बनवेलच, मग दिसेलच तुम्हाला. ओके. दुपारचा 1:30 वाजला आहे. हां, 1:30 वाजले. मी काय करते बघा, हा पार्लेचा पुडा आहे बिस्किटचा, आणि याच्यात पाणी घेतलं आहे. मी पहिल्यांदाच असं खाणार आहे, आता बघू दे कसं लागतं, मला नाही माहिती. कारण का मला ना खूप असं औषधामुळे मला असं चक्करल्यासारखं आणखीन होतं आहे. तर हे ग्लुकोजचं काम करेल. बिस्किट ग्लुकोजच असतं त्याच्यात, आणि हे पाणी, म्हणजे थोडंसं मला चांगलं फील होईल असं मला वाटते. हे आता मी हे खाते, एवढं नाही खाणार आहे बिस्किट मी, पण आता सांगेल मी कसं वाटलं, कारण का एकदम मला बेकार वाटते. ओके, माहिती नाही कसं लागणार आहे. मी लाईफमध्ये पहिल्यांदाच खाते असं चहा. सॉरी,
बिस्किट आणि पाणी, म्हणजे पाण्यात बुडून बिस्किट खाणार आहे. मला प्लीज कमेंट करा असं कोण कोण खातं, मला माहिती नाही. आता मी बघू दे, एका हाताने मला फोडता पण येणार नाही. अरे पडलं बिस्किट पूर्ण पाण्यामध्ये. बरं वाटतं, नॉट बॅड. पण असं कोणी खाल्लं? म्हणजे काय माहिती आहे का, चहाबरोबर जास्त गोड लागतं. मला असं सारखं झोपूसं वाटतं. कसं कॅमेरा पकडला मलाच माहिती आहे. छान लागतं, खरंच छान लागतं, मस्त लागतं. तुम्ही पण एक कधीतरी ट्राय करा. मी अशी 2 बिस्किटं घेते पार्लेची. मला खरं ही पार्लेची बिस्किट आहे ना, दुधाबरोबर चांगली लागतात, म्हणजे दूध आणि बिस्किट. पण मी आता ट्राय करते, छान लागतं. मला असं झालं ना आता, कधी बरं झोपेल. बघूया, गुरुवारच्या बाजारात गेली तर, मी मगाशी पण बोलली व्हिडिओ टाकेल म्हणून, गेली तर सांगता येत नाही. जान्हवी ताईंना फोन केला पाहिजे तर सांगते ना मग आम्ही जाऊ, व्हिडिओ टाकेल म्हणून त्याचा. एवढी बिस्किटं खाल्ली, एवढी राहिली आणि पाण्यात पडलेलं. माहिती आहे ना, पार्लेचं बिस्किट खायला लागलं का लगेच चहा असू दे, दूध असू दे, आधी पडतं. ते पडलेलं बस झालं. भेटूया नंतर. हॅलो, नमस्ते. 8:15 झाले आणि मी काही गेली नाही बाजारामध्ये ते भाजी वगैरे आणायला. पण तब्येत आणखीन काही बरीच नाही आहे, तर म्हटलं जाऊ दे, कारण का परत तिकडे जाणार, ती दगदग होणार. तर मी काय आणलेलंच नाही आहे आज भाजीला. म्हणजे तशी भाजी आहे माझ्याकडे, फक्त कोथिंबीर वगैरे संपलेली. तर बाजार भरतो ना, हप्त्याचा बाजार असतो तिथे आमच्याकडे असतो गुरुवारचा. तर म्हटलं त्या पण नाही तब्येत बरी, जाऊ दे, जायचं नाही. आता बनवायची पण काही, जेवण बनवायची पण काही इच्छा नाही आहे, जेवायची पण काही इच्छा नाही आहे. मला खरंच बरंच नाही. चालेल, उद्या भेटूया. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, आज काय नव्हतंच दाखवण्यासारखं. जाणार होती, खरं जायचं होतं मला, नाही झालं. बघूया, पुढच्या गुरुवारी गेली ना तर मी बाजार पूर्ण दाखवेल तुम्हाला. बाजारात भाज्या वगैरे भरपूर असतात, छान छान भाज्या असतात, म्हणजे भरपूर व्हरायटी असते भाज्यांची, फळं असतात, भरपूर काय काय असतं. तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, सॉरी, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.